नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 12 मध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून भारतीय जनता पार्टीसाठी महत्त्वाची घटना घडली आहे। भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते गणेशदादाजी कांबळे यांनी प्रभाग क्रमांक 12 मधील भाजपच्या 4ही अधिकृत उमेदवारांना बिनशर्त जाहीर पाठिंबा देत अधिकृतरित्या माघार घेतल्याची घोषणा केली आहे। या संदर्भातील पाठिंबा व माघार पत्र त्यांनी दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी भाजप नाशिक शहराध्यक्ष सुनीलजी केदार साहेब यांच्याकडे सादर केले। गेल्या 40 वर्षांपासून भारतीय जनता पार्टीसाठी सक्रियपणे कार्यरत असलेल्या गणेश कांबळे यांनी पक्षहित, संघटनात्मक एकजूट आणि जनहित लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलंय। यावेळी बोलताना गणेश कांबळे यांनी प्रभाग क्रमांक 12 मधील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन केलंय की त्यांनी जाहीरपणे माघार घेत असल्याचं सांगत प्रभागातील सर्व नागरिकांनी, विशेषतः अनुसूचित जमातीतील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांना कमळ या निवडणूक चिन्हावर बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन केलंय। प्रभाग क्रमांक 12 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार राजेंद्र विनायक आहे, प्रभाग क्रमांक 12 वर्षा विनोद येवले, प्रभाग क्रमांक 12 ब नुपूर लक्ष्मण सावजी, प्रभाग क्रमांक 12 क आणि शिवाजी त्र्यंबक गांगुर्डे प्रभाग क्रमांक 12 ड यांना मिळालेल्या या जाहीर पाठिंब्यामुळे प्रभागात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। या घडामोडीमुळे आगामी निवडणुकीत भाजप अधिक ताकदीने उतरल्याचं चित्र दिसून येत आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 12च्या कार्यालयामध्ये। तर आपण बघू शकतो आपल्यासोबत आहेत गणेशजी कांबळे सर। तर यांनी 4ही भाजपचे उमेदवार आहेत, त्यांना जाहीर पाठिंबा देखील दिलेला आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून ते या एरियामध्ये फिरत असून नागरिकांमध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्या देखील ते सोडवत आहे आणि या प्रचारादरम्यान त्यांना ज्या नागरिकांनी समस्या सांगितलेल्या आहेत त्यावरती नक्कीच ते पुढे देखील काम करणार आहेत आणि आपण गणेशजी सरांकडून अधिक माहिती याविषयी जाणून घेऊया। मी गणेश कांबळे गेले 40 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे। मी आता प्रदेशाचा अनुसूचित मोर्चाचा उपाध्यक्ष आहे। प्रभाग 12 मध्ये एक वार्ड रिझर्व झालेला होता अनुसूचित जातीसाठी, त्याकरिता मी प्रभाग 12 मधून खूप तयारी केली होती का पार्टीकडून मला तिकीट मिळावं म्हणून आणि पूर्ण प्रचार पण केलेला होता। गेले 2-3 महिन्यापासून मी वार्डामध्ये घर पिंजून काढलेलं आहे आणि गेल्या 40 वर्षापासून माझा या भागामध्ये नाशिक शहरामध्ये दांडगा संपर्क आहे। पार्टीच्या माध्यमातून आमचं काम खूप चांगलं आहे। इथं पार्टीसुद्धा आमची खूप चांगलं काम करते आणि मी माझ्या पार्टीच्या उमेदवारांना मी काल माझा जाहीर पाठिंबा दिलेला आहे। मी फॉर्म भरलेला होता, परंतु मी पार्टीने मला वरतूनसुद्धा आमचे नेते गिरीश भाऊ महाजन यांनी मला फोन केले आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही पार्टीचे सिनियर कार्यकर्ते आहेत, तुम्ही पार्टीसाठी माघार घ्या। तर मी काल माझा पाठिंबा दिलेला आहे पार्टीच्या 4ही उमेदवाराला आणि मी पूर्ण वार्डामध्ये फिरत आहे। मी जरी फॉर्म भरलेला होता, परंतु मी पार्टीचा एक निष्ठ कार्यकर्ता गेल्या 40 वर्षापासून पार्टीसाठी या शहरामध्ये काम करतो आहे आणि पूर्ण गल्लीबोळामध्ये फिरून मी 4ही उमेदवार कसे निवडून येतील याच्यासाठी मी जास्तीत जास्त संपर्क करत आहे। माझ्या प्रभाग 12 मध्ये जवळजवळ 12 स्लम वस्त्या आहेत, त्या स्लम वस्त्यामध्ये सुद्धा माझा दांडगा परिचय आहे, अनुभव आहे, तिथल्या लोकांशी चांगला संपर्क आहे आणि पूर्ण प्रभागामध्ये आम्ही फिरून आमचे 4ही उमेदवार कसे निवडून येतील याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करत आहोत। तसेच आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष वसंत उशिरे सर आहेत, आपण त्यांच्याकडून अधिक माहिती याविषयी जाणून घेऊया। नमस्कार, मी मंडल अध्यक्ष वसंत उशीर। आमचे प्रभाग 12 मध्ये अनुसूचित जातीचे उमेदवार श्री राजेंद्रजी आयर आहे, त्यानंतर अजून पण 3 उमेदवार आहे, शिवाजीराव गांगुर्डे, वर्षा येवले आणि नुपूर सावजी। तर ह्या 4ही उमेदवारांना भारतीय जनता पार्टीच्या आमचे भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेशजी कांबळे यांनी जाहीर बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। ते पक्षाचं एकदम तळमळीने काम करणारे आहे। याही पुढे ते म्हणजे सर्व प्रभागामध्ये ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलेले आणि पक्षाला त्यांनी आता आव्हान पण केलेलं आहे की चुकून माझ्याकडनं जे फॉर्म राहिलेला होता तर मी आता आव्हान करतो की सर्वांनी भाजप जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांना कमळ या निशाणीला मतदान करायचं आहे आपण आणि ते आता प्रचारात सक्रिय पण उतरलेले आहेत।
गणेशजींचं नाव हे फक्त प्रभाग क्रमांक 12मध्ये नसून तर त्यांनी संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा देखील विकास केलेला आहे. त्यांना अनुभव व त्यांचा दांडगा अनुभव हा त्यांना येणाऱ्या काळामध्ये देखील मदत करणार आहे आणि त्यांच्याच कार्याच्या पावलावर पाऊल ठेवून आज जे 4ही उमेदवार पक्षामध्ये अधिकृतरित्या काम करीत आहेत तर त्यांना याचा फायदा नक्कीच होणार आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये म्हणजेच नाशिक महानगरपालिकेमध्ये गणेशजी सारख्या अनुभव असलेल्या व त्यांच्या 4ही उमेदवारांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. तसेच सरांनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल दोन्ही सरांचे धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.